माझ्यासाठी कोणीतरी आलं पाहिजे समोर त्यांना मग हिंमत करायला पण चांगलं वाटेल की मी जे करतोय तिथं कुठेतरी सपोर्ट होतोय. जय हिंद जय भारत. तिच्यासाठी जर जोरदार टाळ्या मांजरकर मॅडम यांना मी अशी विनंती करते की काय तुम्ही पण सरस्वती पूजन निशेष जाड्या पहा सगळे शांतता द्या, साड्या कमी पडणार नाही. कमी पडणार. आणि आरोग्याची पण शिकवणी दिलेली आहे. आता सर मानामावशी बाहेरचं गेट बंद करायचं आहे. येणाऱ्या महिला असतील तर त्यांना येऊ द्यायचं पण जाणाऱ्या महिला जाऊ द्या. सगळ्या पेपर लागायला पाहिजे. जास्त वाढले वाढत क्वांटिटी वाढली ना लोकही वाढाले ना. त्याच महिलांनी स्टेजवरती लोक घ्यायचं आहे. त्यानंतर 6 आणि एवढ्या महिलांनी आता काय थोडंसं
चला माईक द्या. माईक माईक बघा मॅम, माईक द्या. माईक असं तुमचा आशीर्वाद राहू द्या. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार, माझे नाव निर्मला अनिल कल्याण, राहणार खेरगाव, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. माझं नाव निर्मला अनिल कल्याण, राहणार खेरगाव. आज 8 मार्च 2026 जागतिक महिला दिनानिमित्त ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूलमध्ये कुमुदकांत पटेल सरांनी तब्बल 500 ते 600 महिलांना साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. तरी आम्ही सर्व महिलांनी त्यांचं आभार मानतो. तसेच त्यांना खूप असेच यश याच्यापेक्षाही जास्त महिलांना साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान करावा, अशीच आमची सर्वांची प्रार्थना. नमस्कार, माझं नाव गोदावरी गुरुनाथ कल्याण आहे. मी खैरगाव इथून आहे. आज मी ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूलमध्ये महिला जागतिक दिन साजरा करण्यात आलेले आहे. शाळेचे सचिव कुमुदकांत सर पटेल यांनी सर्व महिलांचा जागतिक दिन म्हणून साजरा करून त्यांना भेट म्हणून साडी दिली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त पटीने महिला उपस्थित राहून त्यांना साडी देऊन सत्कार केलेला आहे. त्यांचं मत असं आहे की जसे वीर छत्रपती शिवाजी महाराजांना मा जिजाऊ घडविले, तसं सर्व महिला आपल्या मुलांना घडवावे, पुढे चालून त्यांना संस्कार चांगले द्यावे, अशी त्यांची इच्छा दरवर्षी म्हणजे ह्या वर्षीपेक्षा अजून पुढील वर्षी जास्त महिला यावे, त्यांची एवढी इच्छा आहे. एवढं बोलून म्हणजे नाव श्रद्धा दत्ताहरी कदम. मी आज ह्या ग्रीन व्हॅली शाळेमध्ये आले. आज हा कार्यक्रम ग्रीन व्हॅली शाळेतर्फे महिला दिन हा साजरा केला गेला आहे. ह्या शाळेमध्ये, हे शाळा नायगाव तालुक्यामध्ये आहे. हे शाळेमध्ये खूप छान कार्यक्रम साजरा केला आहे. लुगडेवाल्या बायांना लुगडे आणि साड्यावाल्या बायांना साड्या दिल्या गेल्या आहेत. हा कार्यक्रम खूप मोठा जोरदाराने साजरा केला गेला आहे. खूप छान साजरा केला आणि हा कार्यक्रम कुमुद सरांनी साजरा केला. कुमुद सरांना थँक्यू. त्यांनी महिला दिन हा खूप मोठा साजरा केला आहे. हा कार्यक्रम खूप छान पार पडला. थँक्यू कुमुद सर. माता स्वराज्य संस्थापक मा जिजाऊसाहेब ज्ञानाची गंगोत्री असलेली सावित्री शूरवीर पराक्रमी झाशीची राणी याच्या चरणी मी प्रथमतः नतमस्तक होते. माझं नाव गंगामणी शिवानंद कोरे. आमचे आदरणीय शाळेचे सचिव कुमुदकांत पटेल सर यांनी दरवर्षी मागच्या 4 वर्षापासून जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं साडी वाटपाचा कार्यक्रम करतात. तसेच त्यांची वैचारिक पातळी सुद्धा वाढवतात. आणि याही वर्षी आमच्या सरांनी ग्रीन व्हॅली शाळेतर्फे महिलांना साडी वाटप हा कार्यक्रम घेतला. दरवर्षी 300-400 महिला उपस्थित असतात, पण यावर्षी जवळपास 500च्या वरती महिलाचा साडी देऊन सत्कार करण्यात आला. खैरगावच्या नाही तर नायगावच्या बऱ्याच महिलांचा सत्कार हा साडी देऊन करण्यात आला. हा आगळा वेगळा असा कार्यक्रम आमच्या शाळेचे सचिव माननीय कुमुदकांत पटेल सर यांनी घेऊन एक वेगळं दिशा देण्याची, महिलांना एक कार्यक्रम केला आहे वेगळा दिशा देण्याची आणि स्वावलंबी बनण्यासाठी एक विचाराचं मंच सुद्धा आम्ही आमच्या महिला दिनाच्या निमित्तानं महिलांना देण्यात आला. दवा से ज्यादा दुआ होती है असं अनेक महिलांनी भरभरून असं त्यांना आशीर्वाद दिला. म्हणून
मी त्यांना ईश्वरचरणी अशी प्रार्थना करते की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि असेच कार्यक्रम त्यांनी समाजसेवेचे कार्यक्रम परत घ्यावं अशी विनंती करते आणि आमच्या महिलांतर्फे त्यांचं मनापासून धन्यवाद देते. वर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आमच्या संस्थेचे सचिव कुमुदकांतजी पटेल सर त्यांनी आपल्या गाव खैरगाव जे आहे त्यांनी 40 वर्षापासून इथे वास्तव्यात आहेत. गावातील लोक जे मूळचे रहिवासी आहेत ते आमचं गाव म्हणतील, पण सर हे माझं गाव म्हणतात आणि गावातील सर्व महिलांना माझ्या बायलेकी म्हणतात. आणि सर्व महिलांसाठी साडी हा प्रिय विषय असतो आणि जागतिक महिला दिनानिमित्त याचं औचित्य साधून सरांनी सर्व महिलांना साडी चोळी इथं भेट म्हणून दिलेली आहे. तसेच या भेटीसोबतच आपल्या शाळेतील गंगा कोरे मॅडम असतील किंवा बाकीच्या महिलांनी त्यांना म्हणजे कसं आचार विचार कसे राहावेत, महिलांचे मुलावर संस्कार कसे करावेत याचंही मार्गदर्शन त्याद्वारे केलेलं आहे. आणि हा खूपच स्तुत्य उपक्रम आहे जो सरांनी गेली अनेक वर्ष झाले राबविला आहे. ईश्वरच्यांनी हीच मी प्रार्थना करते की सरांना या सर्व महिलांचे आशीर्वाद लाभो, त्यांचं दीर्घायुष्य लाभो आणि असेच सत्कार्य त्यांच्या हातून घडत राहावं.